नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. पांडुरंग बालाजी डोंगरे, गाव हरेगाव, तालुका औसा, जिल्हा लातूर. बरं, आता आपण तुमच्या म्हशीच्या गोट्यामध्ये सगळ्या किती म्हशी आहे तुमच्याकडे? माझ्याकडे 3 म्हशी आहेत. बरं, तर आता तुम्ही मिल्क चार्जर किती महिन्यापासून वापरताय? 10 महिने झाले. 10 महिने झालं. बरं, आता ही जी म्हैस आहे तर हिच्याबद्दल तुम्ही सांगत होता की ही खाटकाला दिलेली होती म्हणून, आणि ती आणली होती तुम्ही, काय अनुभव आहे त्याचा? म्हशीचा रिझल्ट म्हणजे त्याला स्वतःहून खटकाला द्यायला चालू होतं. बरं. दूध कमी झालं. हो. आता दूध व्यवस्थित दिले त्यांनी, 4-4 लिटर दिले टायमाला. बरं. 5 महिन्याची गाभण आहे. बरं. पिशवीवर इन्फेक्शन होतं. बरं. पिशवी क्लिअर झाली. हो. म्हैस बी सक्सेस झाली ना, सुधारलेली. आता ह्या म्हशीकडे जर पाहिलं तर कोणी म्हणेल का ही खाटकाला दिलेली होती असं? नाही ना. तुम्ही आणली होती, किती हजाराला आणली होती? 45,000. 45,000ला. आणि आज हिची किंमत किती आहे? आज 1,40,000, 1.5 लाखाची म्हैस. 1.5 लाखाची म्हैस आहे. म्हणजे तुमचे आणलेले पैसे तर फिटले आणि लाख रुपये तुम्हाला दुधातच दिले तिने पैसे तेवढे. बघा, आता हे तर ऍडिशनल आहे. दुधाचे मिळालेले पैसे ते ऍडिशनल आहे. हो. परंतु हिची किंमत वाढली ना. हो, किंमतही वाढली. किंमत तुम्ही आणली. तिचं वासरू एक शिल्लक आहे. हा, पलीकडे वासरू पण आहे नाही का तिचं? हो. तर ते वासरू म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तुमचा फायदा इकडे तर लाख रुपयाचं तर दूधच निघलं तुमचं. हो. आणि 45,000 आणली ना, आज ती 1.5 लाखाला विकते. हो. मग तुमचा फायदा किती झाला तिथं? आता भरपूर झाला. तिने तिचे पैसे काढून दिले. म्हैस शिल्लक आहे आता. म्हैस शिल्लक आहे आता. आणि जर विकायचे म्हणलं तर आज तुम्हाला 1.5 लाख रुपये येतील तिचे. शिल्लक आहे. बरोबर आहे. प्लस आणि तिची वागार आणखी नाही. पलीकडे वागार पण आहे तिची. तर म्हणजे हे मिल्क चार्जर तुम्हाला कुठं माहिती कळालं हे सगळं? युट्यूब वरूनच घेतलेली माहिती. पुन्हा कॉन्टॅक्ट घेऊन मग सरांशी भेट पण झाली. तुमचा विश्वास कसं काय बसला? विश्वास त्याच्यातून बघतच सगळं हे करून माहिती झाली. बरेच जणांचे अनुभव बघितले त्याच्यात. कोणाची गोटी मोडलेली होती, त्यांनी पुन्हा सुरुवात केलेली त्याच्यापासून. बरोबर. त्याच्यावर ही बघूया आपण वापरून म्हणून ते केले. पुन्हा ही म्हैस आणली खास बर, चालू करायसाठी. म्हणजे तुम्ही ते मिल्क चार्जर वापरण्यासाठी म्हैस आणली? हा, मिल्क चार्जर वापरण्यासाठी म्हैस आणली. अरे बापरे, म्हणजे एवढा कसं काय तुम्हाला आत्मविश्वास? फेल झालं तर झालं, एक म्हैस जाईल. पुन्हा गोटा उभा केल्यावर ह्याच्यापेक्षा जास्त पुढे जाईल. बरोबर आहे. परंतु 45,000 रुपये गुंतवणं सोपी गोष्ट आहे सर. तुम्हाला काय वाटतंय? सध्या काय वाटलंच नाही ते. म्हणजे आपण बी 30-40 म्हशी केलत्या. हो. त्याच्यातून बी आपण फायदा घेतलाच होता. पण तसं काही वाटलं नाही. पण त्याच्यापेक्षाही ही चांगलं वाटलं. चांगलं झालं हे. म्हणजे 10 महिन्यामध्ये याचे पैसे तर निघलेत, तेवढं तर दूधच निघले लाख रुपयाचं तुम्हाला. हो. आणि ऍडिशनल आता ही म्हैस सुद्धा तुम्हाला 1.5 लाख रुपयाला याची विक्री कधी करू शकता. कधी. म्हणजे मिल्क चार्जरचा एवढा चांगला अनुभव आलाय तुम्हाला. हो, 100%. आणि आता बरेच शेतकरी म्हणतात की मिल्क चार्जर वगैरे महाग आहे. तुम्हाला काय वाटतं त्याच्याविषयी? सध्याच्या महागाईच्या ह्याच्यापेक्षा दवा करणे, हो. बाकीचं हे सगळे प्रोटीन देणे, त्याच्यापेक्षा हे मला व्यवस्थित वाटलंय. बरोबर आहे. तुम्ही याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही लक्ष द्यायची गरज आहे का गोट्यामध्ये? काहीच नाही. काही आजार? काहीच नाही. कधीच नाही. आजार नाही, काय नाही. तिला कधी मी दवा बी नाही केली. कॅल्शियमची सुरुवातीला 1 बॉटल चढवली होती. बर. त्याच्यानंतर काही नाही. काहीच केलेलं नाही. काहीच नाही. आणि शेण वगैरे याच्यात काय फरक पडतोय का? शेण चांगलं आहे सगळं. सुरुला दिल्यावर पातळ होतं एकदम. बर. परत काहीच नाही. कसलं शेणाचं नाही. काही त्रास नाही. डायजेशनचा बी काही प्रॉब्लेम नाही. बर. तुम्ही सांगत होता की जेव्हा आणली होती तेव्हा हिचं पोट पूर्ण मध्ये गेलेलं होतं. काही नव्हतं. तिचे सगळे हाडं होते. सगळे हाडं दिसायचे. टोटल हाडं होते. बर. आता ही कोणी म्हणेल का ही 30 म्हैस आहे? ज्यांच्याकडून आणली त्यांना तरी ओळखायला येईल का? नाही ओळखत. नाही ओळखत ते. बरं, आता तुमच्या भागामध्ये इतर जे शेतकरी त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांना अवश्य सांगितलं की वापरा बाबा, ही चांगला आहे. बरोबर. हा, आता आमच्या जोडीदार यांनी 2 म्हशी आणलेत. बर. त्यांची बी इच्छा आहे आता ती वापरायचं म्हणून. हा. बर. पण त्यांना बी इंटरेस्ट आहे की आपण बी गोटा करू. बर. मध्ये कारण की सगळ्यात घातक म्हणजे म्हशी आणल्या. हो. पुन्हा गाभण राहत नव्हत्या. बरोबर. दुधाला अडचणी यायच्या. ही जर सुविधा निघाली तर फेल जात नाही शेतकरी. आणि आतबायची गरज नाही ना. त्यांचा दवाखाना, ते पातळ शेण काढा वगैरे काही नाही. असा काही त्रासच नाही ना तुम्हाला. काहीच नाही. म्हणजे तुम्हाला आधी इकडे लक्ष द्यावं लागायचं. आता गरज नाही त्याची. नाही. बरोबर आहे. काय गोळ्या तो पडून आहेत पहिल्या सोडून वापरायचं त्यावेळेस. ते काय तिथे औषध कोपऱ्यात पडून दिसतात आपल्याला. हो. ते काहीच नाही वापरत तुम्ही आता. त्याची गरजच नाही आता. बर. तर तुमचं काय नाव सर? शरद रंगराव वाळके. बर. तुम्हाला काय आवडतंय हे जे सर सांगतायत एवढा अनुभव त्यांचा? नाही, माझ्या समोरच मीच होतो आणताना. तुम्ही सोबत होते आणतानी पण? बरं. कशी होती ही म्हैस आणली तेव्हा कशी होती ना आता काय म्हैस कंडिशन आहे? म्हणजे पूर्ण याचं पोट वगैरे सगळे हाड म्हणजे त्याच्या साईडच्या फासोळ्या सगळ्या उघड्या होत्या. बर. म्हणजे मनच लागत नव्हतं म्हशीकडे बघितल्यावर. कधी लगी होते हे बिघडत नव्हतं. बर. हो.
तुम्हाला असं वाटलं नाही का हे मित्रांनो काय म्हणून घेतली असं म्हैस? नाही ह्यांनी म्हणले बघू तर ती वापरून आपण घेऊ म्हैस ही. बर आणि मिल्क चार्जर वापरून बघू म्हणजे काय रिझल्ट नेमकी पण एवढी रिस्क कस काय 45,000ची डायरेक्ट? नाही म्हणजे कसं आहे ही जनावराचा छंद आहे बर ते महत्वाचं मग आहे. ह्याच्यात किती घातले हा. काय वाटत नाही. बर छंद म्हणल्यावर काहीच हे नाही. देऊन जाते कधी बरोबर आहे हे बरोबर. आपल्याला गॅरंटी आहे. नाही तेवढी पारख तर तुम्हाला असणारच आहे. तुम्ही पहिल्यापासूनच करताय ना ते. एकंदरीत काय सांगाल सर्व शेतकऱ्यांना? सगळ्यांनी अवश्य वापरावे. एकतरी जनावराला वापरलं पाहिजे. जसं की तुम्ही 10 महिन्यापासून आणताय तर त्याच्यात काहीच खंड नाही, नाही कंटिन्यू वापरताय. कंटिन्यू वापरतो. आताच तेवढा गॅप पडलाय म्हणजे 15 दिवस झाले असते बर गॅप पडलेला. हा. नाही तर कंटिन्यू. अजून शेतातलं बी खात वापरायला नाही ते बी चालू करून बरं आता चारा पण पूर्ण एसटी वैदिकचा करायचा आहे. करायचं. बरं बरं खूप चांगलं आहे आणि तुमचा अनुभव खूप चांगला आहे आणि एवढी मोठी रिक्स आज कोणी घेत नाही. तुम्ही घेतली त्याचा तुम्हाला पुरेपूर फायदा झालाय. झालं आणि आपण बघतो की त्यांचं शेण पण जे आहे हो ते काय ते खत म्हणून वापरू शकता. आपण मगाशी बघितलं की बरोबर. गांडूळ झाले. आता हो. भरपूर त्यांचा अनुभव असा होता की पहिले ते शेणामुळे त्रस्त होते. हो. त्याच्यामुळे त्यांनी खरंच आपलं मिल्क चार्जर वगैरे आणलं होतं. बरोबर. म्हणजे शेण पण पातळ पडायचं. हा परत त्याचं वास पण खूप यायचा. हो. आता आपण बघतो की पूर्ण गोठ्यामध्ये एक माशी पण नाही तसं. बरोबर आहे नाही आणि वास येत नाही. वास येत नाही गोठ्यामध्ये. गोठ्यामध्ये वास आला म्हणजे समजून घ्यायचं माश्या पण आहेत हो. आणि शेण पण पातळ पडत आहे. बरोबर. आता आपण तुमचा म्हणजे उकिरडा पाहिला तर पूर्ण गांडूळ आहेत तिथं. म्हणजे कुठं जरी उकरलं तरी गांडूळ निघताय. तुम्ही सर्वांनी पाहिले ना तर त्याचा काय अनुभव आहे? काय वापरल्यामुळे 100% कंपोस्ट खात झालंय की तयार. बरोबर आहे. असं शेणखत कुजतच नाही लवकर. कुजतच नाही. पाण्यात खाली राहिलं खड्ड्यात तर माती होते. बरोबर. वरचं राहिलं तर त्याला कुजायला जास्त काळ जातोय. परंतु हे वरचं खालचं सगळं कुजलेलं आहे हो सगळं आणि पूर्ण गांडूळ तयार झाले. 100% कंपोस्ट खत तयार झाले. पूर्ण पोषण झालेलं शेण जर असेल ना तर एक नंबर होते. आणि त्याच्यात काय आपण गांडूळ सोडले नाही तर काय नॅचरली तयार झाले. नॅचरल तयार झाले हे. आता तुम्ही म्हणजे शेतामध्ये गांडूळ खत न टाकता ते तुमचं आहे ते सोनं दिलेलं हो. आहे वा, असं समजून घेऊ मशीन आहे तुम्हाला. आणि खूप चांगला अनुभव आहे नाही, तुमचा. आता शेतामध्ये बी तेच वापरणार आहे सुरुवातीला. आता ऊस शेती नव्हती माझी पहिली. बर आता सुरुवात करताना आता सेंद्रिय शेती आणि तुमचे वैदिक. बर किती शेती तुम्हाला सगळी? मला 10 एकर शेती आहे. अरे वा. आणि मला वाटतं तुम्ही आणखीन कामं पण करता बाकी? हो बाकीचे सगळे व्यवसाय ट्रान्सपोर्टच्या गाड्या होत्या ते विकल्यात आता. बर आता उत्तम शेती आहे सध्या. बर 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 ओके चालेल काय अडचण आणि नाही. व्यवसाय चालू करायचा अजून. वाढवायचे आणखीन. हा. किती म्हशी वाढवणार आहे आणखीन? आता जेवढे होतील तेव्हा पण जेवढं मी स्वतः करेन तेवढंच करणार आहे, जास्त नाही. परंतु वाढवणार 100%. वाढवणं 100%. म्हणजे तुम्हाला तेवढा आत्मविश्वास आलाय आता हो. ही काय आतबाईची शेती नाही, ही आरामशीर आपण करू शकतो. फुल ब्रीडवरच काम करणार. बरोबर. खूप चांगला अनुभव आहे तुमचा. धन्यवाद.